नोटबंदीनंतर भाजीपाला बाजारामध्ये आलेली मंदी अद्यापही कायम आहे। शेतकऱ्यांना भाजीपाला मातीमोल दराने विकावा लागतोय। शेतमालाच्या विक्रीतून वाहतूक खर्च देखील निघत नसल्यामुळे आता शेतकरी हा माल फुकट वाटतात। मोदी सरकार मालामाल, किसानों को टमाटे फुकट। कुणीही या आणि फुकटात टोमॅटो घेऊन जा। या तुमच्या व्यवसायाचा फायदा घ्या, टमाटे फुकट घ्या या। वर्ध्यातील नागरिक आधी या घोषणांनी थोडेसे भांबावून गेले आणि नंतर टोमॅटोच्या स्टॉल समोर नागरिकांची झुंबड उडाली। देवणी तालुक्यातील चिकनी गावच्या प्रमोद रणित या शेतकऱ्याचा हा स्टॉल। मातीमाव भावानं हा टोमॅटो बाजारात विकण्यापेक्षा लोकांना हा फुकट वाटण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। टमाटरला रेट कमी असल्यामुळे टमाटर मार्केटमध्ये जवळपास 1 रुपये किलोच्या जवळपास जात आहे। एक कॅरेट 25 ते 20 रुपयाचा कॅरेट जात आहे आणि ते मजुरीलाही परवडत नाही। त्याच्यामुळे निर्णय असा घेतला की फेकण्यापेक्षा लोकांना टमाटर वाटायचा असा माझा निर्णय होता आणि तो निर्णय मी घेतला। सध्या टोमॅटोच्या एका क्रेटला बाजारात अवघा 30 रुपयांचा दर मिळतोय। यात उत्पादन खर्च सोडाच पण वाहतुकीचा खर्चही निघत नाहीये। फेकून देण्यापेक्षा हा टोमॅटो फुकट वाटणं प्रमोद यांनी पसंत केलं। विशेष म्हणजे या सगळ्या खटाटोपासाठीही त्यांना खिशातले 7,000 रुपये खर्च करावे लागलेत। तो आणण्याचा गाडीचं भाडं माझं 500 रुपये गेलेले आहे। मजुरीच्या जवळपास माझे 2,000 जवळपास गेलेले आहे एवढे टमाटर तोडायचे आणि सोबत पेंडाल नगर परिषदची परमिशनचे पैसे, सोबत मी छापलेले बॅनरचा खर्च आणि प्लॅस्टिकची पन्नी असा एकूण खर्च जवळपास 7,000 रुपये खर्च लागलेला आहे। नोटाबंदीनंतर भाजीपाल्याचे पडलेले बाजार अद्यापही सावरलेले नाहीत। त्यामुळे पिकाचा उत्पादन खर्च निघणंही मुश्किल बनलंय। कुठे शेतकरी हा भाजीपाला रस्त्यावर फेकतोय तर कुठे भाजीपाला शेतातच सडतोय, तर काही शेतकरी अगदी फुकट भाजीपाला विकत सरकारचा निषेध नोंदवतात। त्यामुळे सरकारनं शेती प्रश्नांकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे। वर्ध्याहून पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।